चांगला झाला चांगला झाला. मी किशन केशवराव जामकर, ज्येष्ठ नागरिक, मराठवाडा लोकविकास समन्वय संघर्ष समितीचा मुख्य समन्वयक तथा लेखक, त्याच्यानंतर साहित्यक. तरी बालाजीराव कल्याणकरांचं काम खरंच वाखाणण्याजोगं काम आहे आणि ते करत राहतात. त्यांना एक जनतेच्या कामाची, विकासाची तळमळ असणारा नेता आहे असं आम्ही मानतो. पाणी आलंय का, काही अडचण आहे का, घंटागाडी येते का, काही तुमच्या समस्या आहेत का, हे एकंदरीत की अस्थायिकपणे मतदाराची किंवा जनतेची विचारपूस करणारा नेता म्हणून समाज माध्यमामध्ये जनतेमध्ये त्यांची एक प्रतिमा वर्तमानामध्ये आहे आणि अशीच राहावं अशी आमची अपेक्षा आहे. की लोकप्रतिनिधी या नात्याने इतरांच्या तुलनेमध्ये कल्याणकर साहेबांचं काम निश्चितच तुम्हाला सांगू देतो कौतुक आहे की विकासाचा ध्यास असणारा आणि संवेदनशील मनाचा माणूस आहे. एकाच वाक्यामध्ये मी त्यांचं वर्णन करतो स्वभावाचं. सध्याचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे ती अतिशय चांगली संकल्पना आहे, पण त्या निमित्तानं मला असं म्हणायचं आहे बालाजीराव कल्याणकरला, वाडीचं उपजिल्हा रुग्णालय तर तातडीनं सुरू करावंच आणि सुरू होईलच ते. आता परवाच मी पेपरला बातमी वाचली होती की काही बांधकामाच्या काही अडचणीमुळे ते थोडंसं उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. पण हे करत असताना जनसामान्याला 2017 आणि 2022चा जो रुग्ण हक्क सनद केंद्र आणि राज्य सरकारचा कायदा आहे त्या ह्याच्यानुसार प्रत्येक खाजगी दवाखान्यामध्ये, विशेषतः महापालिका क्षेत्रात किंवा तालुका क्षेत्रावर जे खाजगी प्रॅक्टिस करणारे आहेत त्यांना त्या कायद्याची अंमलबजावणी करायला सांगणे आणि गोरगरिबांना शक्यतोपर्यंत सगळ्या आरोग्य सेवा या मोफत आणि तातडीने पुरविल्या पाहिजेत एवढी आमची त्यांना